TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पहली गेंद अच्छी गेंद तो ऑन साइड में ड्राइव किया मैदान की तरफ, और जब तक ही गेंद फील्ड होकर आती एक रन सामना करते हुए ठीक अच्छा स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक और थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पर गेंद बाउंड्री के बाहर जा रही है। एक रन के लिए बहुत तेजी के साथ बड़ी बैट्समैन, लेकिन कोई मौका नहीं फील्डर के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और उछाल का मारा इस गेंद को फील्डर पहुंच से दूर जा रही है कि एक रन के लिए बड़ी बैट्समैन बाउंड्री की तरफ जाती है, और इसके साथ ही एक और चौके का इशारा के द्वारा आयोजित इस टूर्नामेंट में अच्छी गेंद थी इस बार कर पॉइंट के लिए थोड़ी सी मिसफील्डिंग है वहां पर, फिर से एक बार गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, निर्धारित किए होंगे वहां पर शायद रन। चौके का इशारा अंपायर का, फिर से एक बार बेहतरीन बैटिंग यहाँ पर होती हुई राजेंद्र 11 के लिए, और इस बार अच्छी गेंद थी, फिर से एक बार थोड़ी सी हड़बड़ाहट हुई, काफी तेज दौड़ कराना पड़ा दूसरे फील्डर को बाउंड्री के पास गेंद को फील्ड किया, तब तक समय था 2 रन पूरा करने के लिए। और इस बार ऑन साइड में खेल दिया गेंद जा रही है मिड विकेट की तरफ, और एक रन आसानी के साथ मिलता हुआ। बहुत ही सख्त जरूरत है, क्या कर पाते हैं। बहुत ही अच्छी गेंद, जैसे कि उन्होंने कहा पीला वैसे श्री उमेश मांजरेकर, शेखर अम्बेडकर और ऐसे कई खिलाड़ी भी यहाँ पर मौजूद है। इस बार अपनी जगह पर खड़े रहते थे उनके क्रिकेट देखने के लिए। इस बार अच्छी गेंद उछाल कर मारने की कोशिश, आउट हो सकते हैं वहां पर, और पहला विकेट गिरता हुआ, जैसे कि प्रसिद्ध है जो हमने कहा था पिछले मॅचेस में 14 वर्षाखालील संघात निवड झालेली आहे, त्यांचे या ठिकाणी आगमन आज झालेलं आहे। त्याचं देखील स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक 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 असे स्वागत जगताला दिलेले आहेत। पैकी हे एक नवीन उभरता सितारा तुमचा चेंडू आणखी छानसा हवेत चेंडू जातो, पाहूया नरेश चावलाच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय। जबरदस्त गोलंदाजी अनिकेत सानप, मॅजिक ऑफ अंधेरी या खेळाडूने काय केलंय या वर्षी, गत वर्षीचा क्रिकेटमध्ये गुजरात सानपचा स्पर्धेचा चेंडू नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे। नो पैकी मात्र हा जास्त हाईटचा नो बॉल दिला जातो। सुरेख चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय मॅजिक ऑफ अंधेरी अनिकेत सानप। संपूर्ण स्पर्धेवर ज्या गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं तोच हा गोलंदाज याही सामन्यामध्ये नाही तंबूचा रस्ता दाखवतोय। रिवर्सचा फटका या ठिकाणी खेळला जातोय, तर मी देखील काही कमी नाहीये, आजच्या दिवसाचा राजा मी आहे हे दाखवतोय मंदार गरुडे। सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो, एक धाव नक्कीच घेतली जाते। हो, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा चेंडू उसळी चेंडू, परंतु लेट कट पद्धतीचा फटका देखील मारला, फलंदाज देखील आणि या फायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये धर्मेंद्र यांनी मात्र मंदार गरुड नावाचं वादळ शांत करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाला। या वेगळी शैली या गोलंदाजाची। सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, अकबर चेंडू आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि टेनिस क्रिकेट जगताला पुन्हा एक चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर। आता मात्र पॉइंट टेनिस क्रिकेट जगतात त्यांच्या नावाभोवतीचं वलय नक्कीच सापडण्यामध्ये यशस्वी झाले, परंतु त्या ठिकाणी सोनू चित्याच्या चपळाईने जातो, चेंडूचा थ्रो देखील मात्र करतोय। 2 धावा या ठिकाणी मी मुंबईचं क्रिकेट कशासाठी ओळखलं जातं, डावपुऱ्या हाताच्या स्पिनर गोलंदाजांसाठी। संदीप दळवी, सुनील इंदुलकर, सुरेख गोलंदाजी। तुम्ही मात्र संदीप दळवी, सुनील इंदुलकर यांचं नाव गोलंदाजी केली आहे। परत एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते अनिकेत सानपकडून। आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत। सुरेख गोलंदाजी अंधेरीचा जादूगर, जोरदार टाळ्या मात्र त्यासाठी। आता मात्र बॅकफुटला जातो, चेंडू फटकावला जातो, डिग्री झोन मध्ये चेंडू जाईल आणि सुपर षटकार पाहायला मिळतोय तो शंतनू गायचर ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार। सुरेख चेंडू पंडित
नंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली गेली सुदैवी नक्की थांबतोय तो गोलंदाज आणि बाद होतोय अस्लम शेखच्या रूपात मात्र आणखीन एक धक्का बसतोय तो राजेंद्र 11 सांगतो सर्वात गोलंदाजी कारण कुक्षेत नवी मुंबई सुंदर चेंडू आता मात्र काहीसा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला त्याच टप्प्यावर आता मात्र काहीसा वेगवान चेंडू टप्पा तोच होता परंतु पहा किती वैविध्यपूर्ण गोलंदाजी कधी धाव घेऊन येतो जितू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शांतनु गायकर हवेत चेंडू मात्र जातोय सचिन कदम चेंडूच्या मागे जात असताना एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात मोठा फटका बिग हिट शंतनु गायकर ब्रँडेड फटका परंतु त्या ठिकाणी संदीप आचार्य उर्फ सँडी तिच्याच्या सप्लायने येतोय आणि आणखीन एका फलंदाजाची खेळी या ठिकाणी संतुष्टात येते सुरेख चेंडू प्रफुल्ल पद्धतीचा मारा LBW लेग बिफोर विकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 36व्या क्रमांकाचा नियमाचा वापर सुरेख चेंडू पूर्ण टप्प्याचा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु खाली विरुद्ध खेळत असताना 71 धावांच्या आसपास धावसंख्या तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे हे टेनिस क्रिकेट समृद्ध केलं आता मात्र शशी साटम यांचं नाव देखील या ठिकाणी ऍड होताना दिसत आहे कारण 2 षटकांवर देखील आलं परंतु ते थांबावं हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय जितूच्या माध्यमातून या ठिकाणी परंतु चेंडूवर येतो एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हो नाही करता करता मात्र या ठिकाणी काय होत आहे तर बचावला जातोय या ठिकाणी तर पाहूया शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा चेंडू ज्येष्ठांवर आदळला जातोय मोठा फटका बिग हिट बुकेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी चेंडू जातोय कुणीच थांबवलेला नाहीये सुरेख फटका समोरच्या दिशेने मारला जातोय मुकेशच्या बॅट मधून श्रेयस इंदुलकर चेंडूच्या मागे चेंडूची फेक करतोय चांगले क्षेत्ररक्षण श्रेयस इंदुलकरच्या माध्यमातून चेंडूने खेळलं जायचं रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं टिकलिंग झोनच्या दिशेने चेंडू जातोय एक धाव मिळेल सुरेख चेंडू पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर चेंडूची उंची कमी राहते तसेच अंडर मोठा फटका संदीप आचार्य मात्र चेंडूवर येण्याच्या अगोदर चेंडू सीमारेषा पार षटकार मुकेश ब्रँडेड फटका 6 धावा कितीही उन्हात म्हणून तरी थांबवलं जात नाही मोठा फटका पुन्हा एकदा मुकेशच्या बॅट मधून अनेक चालू चेंडूवर जाण्याच्या अगोदर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय षटकार सीमारेषा पार षटकार आता मात्र या मुकेशचं कौतुक करा मोठा फटका मानकरी ठरतोय का चेंडू जातो षटकार आता मात्र कोण पारितोषिकांचा मानकरी ठरला रणजित त्यांच्या मंडळाचा जबरदस्त फलंदाजी करतोय तो मुकेश आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बचावलाय जितू असं म्हणावं लागेल स्वीप चेंडू एवढा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय षटकाराच्या बाहेर जवळ 50 फूट लांब वरचा षटकार जोरदार टाळ्या या मुकेशसाठी झाल्या पाहिजे होतं सामन्याचं चित्र बदललं याने सुरेख चेंडू मात्र आताचा पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र चांगली कामगिरी मुकेश बॉल क्रिकेटचा एक बलाढ्य असा खेळाडू ज्याने मात्र आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या बॅटची जादू संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात मॅन फ्रॉम म्हणून फलंदाजीसाठी सज्ज होतोय पहिल्याच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चांगला चेंडू अस्लम शेख आजचा दिवस मात्र गोलंदाजीच्या जोरावर गाजवला जातोय हळूवार पद्धतीने टाकला चेंडू कव्हरच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने नक्कीच बॅटची सुरेख चेंडूला उंची दिली पुन्हा एक चांगला चेंडू तर ग्लेन मॅकग्राथने मात्र संपूर्ण जगाला दाखवून दिलं की तेच या ठिकाणी पाहायला मिळालं
हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न LBW लेग बिफोर विकेटच्या रूपात आणखीन एक बळी या ठिकाणी मिळवतोय असलम शेख. मोठा फटका सँडीच्या बॅट मधून आल्या पहिल्या चेंडूवर केला गेलेला प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मुकेशचा. सोनू मोठा फटका सोनूच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो, चेंडू अडवतोय आणि दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावा संघाच्या धावसंख्येत. मोठा फटका बिग हिट सोनूच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब फटका. मिड विकेट त्याचा आवडता झोन आहे, त्याच दिशेने चेंडू फटकावला जातोय. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 धावांवर. मोठा फटका पुन्हा एकदा मात्र मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर येतोय. सुयोगचं कौतुक करावं लागेल. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सँडी आणि सोनू अतिशय चपळाईने 2 धावा. 19 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. दिशा मात्र चुकीची दिली, गलती चुकी झाली या ठिकाणी सोनूकडून आणि चुकीला माफी नाही आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी सोनू. कारण 11 रिवर्स प्रकारातील फटका. पहिल्याच चेंडूवर रिवर्स सुटणे मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी खेळाडूचं, फलंदाजाचं धाडस. एक चेंडू टप्पा पडतो ते बारासा आतमध्ये येणार चेंडू. लेटकट पद्धतीचा फटका मात्र या ठिकाणी फुटबॉल क्रिकेटचे लिचित उमेश मांजरेकर. फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. सुयोग वैद्य चेंडूवर येणार. चेंडूची फेक करील. एक धाव नक्कीच अर्जित करणार आहे शनिवारी रविवारी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली परंतु सुदैवी ठरला या ठिकाणी फलंदाज. पाठीमागे चेंडू जातो. आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो. चिराग कडून पाहिलं की कव्हरच्या फ्लोअर फुटस पद्धतीचा चेंडू होता. दिशा दिली कव्हरच्या दिशेने मात्र सुरेख चौकार पाहायला मिळाला. देणगी उपलब्ध झाली, त्यांचा देखील मनापासून फटका पाहत. तर सुरेख फटका परंतु चुकीच्या दिशेने मारला जातोय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल आणि एक धाव या चेंडूवर नक्कीच मिळेल. एक चांगली कामगिरी करण्याची गरज असणार आहे. छोटा फटका मारण्याचा सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा हळूवार रंगताना दिसतोय. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र हे अस्त्र वापरलं जाऊ लागलं. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर शरीराचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव मात्र देखील आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जातं. आपलं संपूर्ण कुटुंबियांच्या सोबत या ठिकाणी स्वागत. फलंदाजी करते. मोठा फटका बिग हिट पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि चेंडू जातोय. संदीप आचार्य ब्रँडेड फटका अर्थातच सीमारेषा पार. षटकार सँडी अंबाजी मैदानात म्हणून. सुरेख चेंडू. शेवटच्या क्षणी मात्र लेटकट पद्धतीचा फटका खेळला. सँडी मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तर राहुल संध्याकाळी संघात मात्र वरती लागला खेळाडू चिरागसाठी आणि अष्टा उद्ध्वस्त करतोय आणि नक्कीच माघारी. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातो. चेंडू सीमारेषा पार. षटकार जबरदस्त फटका. आता पूर्वीच्या काळी क्रिकेट आता मात्र अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी नरेश सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज काय केले 2 चेंडू. स्टँडिंग पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी चालू असताना होत आहे. पॉवर प्लेचा या षटकाचा मोठा फटका. बिग हिट सचिन कदम ब्रँडेड फटका. नक्कीच एक आगळी वेगळी शैली आहे या सचिन कदमची. आपला गुडघा टिकवत मात्र मस्तपैकी आरामशीर फटका मारला जातो आणि सपाटा क्रिकेट क्लब.
मोठा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. सचिन कदम ब्रँडेड फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहा काय खेळी केली. कदाचित यासाठी सचिन पाठीमागे थांबला होता की काय. कित्येक मातब्बर खेळाडू समोर येतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र हवेत चेंडू जातोय आणि ज्या विकेटची तलाश होती तीच विकेट या ठिकाणी मिळते. सचिन कदम, परंतु चोट नाही तर अशी असावी. दोन्ही संघांना ताकदीचा, समान ताकदीचा. हो, सुरेख चेंडू टप्पा पडतोय. चेंडू मात्र गरकन गिरकी घेतोय भांडूप या संघाला. सुरेख फटका मारला जातो. नोमॅन्स लँड क्षेत्रात जाऊन चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का माघारी पाठवलंय, कारण जीतू स्वतःकडे कदाचित स्ट्राईक ठेवणार आहे. माघारी पाठवलंय सँडीला. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतो. चेंडू मात्र नक्कीच थोडीशी उंची दिली. टॉस झाला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कट व्हायला मिळतो असा. सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पंचांनी मात्र बोर्ड वरती केलाय. LBW लेग बिफोर विकेट. तर नक्कीच अंदाजीसाठी मैदानात येतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षक आडव चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय संदीप आचार्य आणि बंटी यांच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 18 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 7. षटकार. 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर सामन्याचं गणित बदलवणारा शेवटचा चेंडू होता आणि तेच झालं. अपेक्षा होती की शेवटच्या चेंडूवर षटकार जावा. शेवटच्या चेंडूवर षटकार गेला आणि बंटी साठी मात्र खास मैदानात प्रेक्षक आपलं नक्की पारितोषिक घेऊन येत आहेत. नक्कीच हे पुढे पाहायला मिळू शकतं. केवळ मुलुंड मध्ये पाहायला मिळू शकतं. क्रिकेटचं असणार 11 आणि झपाटा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून झाली अशी असावी, एवढी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या टप्प्याचा चेंडू बॅटची कडा मात्र जरूर घेतली गेली आहे आणि 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. चांगला चेंडू मुकेश याचा. फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. समीकरण बदलताय. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता जे आहोत. पहिली मारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सुरेख फटका मात्र सँडीच्या माध्यमातून चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 8. खरोखर कौतुक करावं लागेल विजेता कोण. ब्रँडेड फटका मात्र या ठिकाणी बंटीचा बॅटमधून पाहायला मिळतोय. बंटीचा बुमरा षटकार मात्र या ठिकाणी आणि आमचे केनी साहेब पुन्हा एकदा मैदानात येत आहेत आणि बंटीवर मात्र या ठिकाणी खुश आहेत. मोतीराम केनी यांचं मैदानात आगमन, कारण पुन्हा एकदा नुसतं मैदानात येत नाहीये, खेळाडूला खुश करतायत. मोतीराम केनी यांचं पुन्हा मैदानात आगमन. समीकरण बदलतंय सामन्याचं. आता मात्र सामन्याची अवस्था काय आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मोतीराम शिवशक्ती अंबरनाथ एव्हन क्रिकेट क्लब बांधव स्पर्धेचा मानकरी करतो आणि बंटी आता मात्र या शेवटच्या टप्प्यात बंटीने कामगिरी उंचावली. 3 षटकार मात्र खणखणीत खेचले. आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजय संघाचं मात्र या ठिकाणी हार्दिक 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 असं अभिनंदन.